जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की सिंपल मेथडने डिमांड आणि सप्लाय कसं आयडेंटिफाय करायचं. राईट, याकरता मला पुष्कळ आपल्या सबस्क्रायबर कडनं कॉल आलेले आहे. इवन व्हॉट्सअप मेसेज आले आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना कॉन्सेप्ट चांगला आवडलेला आहे. इवन त्यांनी चार्टवर पण तो अप्लाय करून बघितला, रिझल्ट मिळत आहे. राईट, सो थँक्यू फॉर दॅट. आज पण आपण डिस्कस करणार की सप्लाय अँड डिमांड बेस्ट वेने. आज आपला फोकस असणार झोन्स कसे मार्क करायचे, सप्लाय अँड डिमांड झोन्स. कॉन्सेप्ट पण मी इथे थोडा ऍडिशनली त्याबद्दल शेअर करणार कॉन्सेप्ट बद्दल, आणि कॉन्सेप्ट समजल्यावर आपण झोन मार्किंग करूया. माझा चॅनल चे व्ह्यू किंवा सबस्क्रायबर कमी असल्यामुळे काही जे नवीन आपल्याला जोडायचा प्रयत्न करतात व्ह्युअर्स, ते विचार करतात की व्ह्यू कमी आहे पण कॉन्सेप्ट कोणी समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आणि जे कोणी कॉन्सेप्ट समजून घेतात त्यांना नक्कीच समजतं की कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. असा कॉन्सेप्ट तुम्हाला युट्यूबवर मिळणार नाही. तर चला स्टार्ट करूया. काय डिस्कस करणार आजच्या व्हिडिओमध्ये? सिंपल वेनी डिमांड आणि सप्लाय कसं आयडेंटिफाय करायचं. राईट, याचा फायदा काय आहे मित्रांनो? तुम्ही चार्ट अनालिसिस करून डिमांड आणि सप्लाय झोन विकेंड्स मध्ये पण आयडेंटिफाय करू शकता. सॅटर्डे संडे किंवा वन डे बिफोर इव्हिनिंगला बसून तुम्ही अनालिसिस करून नेक्स्ट डेचे ट्रेड शोधू शकता. सोबतच बिफोर मार्केट ओपनिंग, मार्केट ओपन होण्याच्या आधी तुम्ही बसून शोधू शकता. आणि लाईव्ह मार्केटमध्ये पण शोधू शकता. आणि मग मार्केट ओपन झाल्यावर तुम्ही ते एक्झिक्यूट करायचे जेव्हा तुमच्या झोनवर प्राइस आलेली आहे. ब्रेकआउट नाही आहे आपला कॉन्सेप्ट. आपला कॉन्सेप्ट आहे पुलबॅक किंवा रिटेस्ट किंवा रिट्रेसमेंट, काही पण बोलू शकता तुम्ही. म्हणजे एक स्पेसिफिक जागेवर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. ब्रेकआउटमध्ये जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला टार्गेट बद्दल, एक वेळा ब्रेकआउट दिल्यानंतर किती वरती जाणार त्याची गॅरंटी नसते, कारण की तिथे पुलबॅक देऊन ते लिक्विडिटी करता येतात. म्हणून आपण पुलबॅकवर एक चांगला ट्रस्ट ठेवू शकतो. राईट, कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे. निफ्टी, बँक निफ्टी, ऑप्शन्स, फ्युचर, कमोडिटी, फॉरेक्स, बिटकॉइन, जिथे पण अप्लाय करायचं आहे सेम कॉन्सेप्ट इझी वेने एकदम समजवणार आहे की कसं करायचं, झोन मार्किंग वगैरे काय करायचं आणि कसे ट्रेड आयडेंटिफाय करायचे. चला तर स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता कॉन्सेप्ट समजून घ्या, नंतर झोन मार्किंग सांगतो, कारण की नवीन व्ह्युअर्स असणार त्यांना कॉन्सेप्ट समजायला असाल पाहिजे. 2 मिनिटात समजवतो कॉन्सेप्ट. राईट, बघा, हे असे मूव असतात ना, स्लो मूव. राईट, प्राइस स्लोली स्लोली खाली येत आहे. जसं इथं बघा, हे बघा, स्लोली स्लोली खाली येत आहे, स्लोली स्लोली खाली येत आहे. राईट, हे मूव्ज रिटेलर्सचे असतात. राईट, यामध्ये सगळ्यात जास्त रिटेलर्सचं अँटिसिपेशन असतं प्राइस खाली येत आहे. राईट, जे मोठे मोठे प्लेयर असतात किंवा तुम्ही त्याला ऑपरेटर म्हणू शकता, इन्स्टिट्यूशन म्हणू शकता, त्यांचे मूव ना स्पीडली येतात. राईट, हे बघा अशा पद्धतीने स्पीडली येतात. आता काय होतं ते समजून घ्या एक वेळा. समजा प्राइस खाली येत आहे स्लोली 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 स्लोली, आणि प्राइस इथे पडण्याकरता स्ट्रगल करते. इन्स्टिट्यूशनना काय हवं असते? लिक्विडिटी. आता इथे कुणाची लिक्विडिटी आहे? खाली प्राइस आणण्यात सेलर्स रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे रिटेलर्स असणार ते सेलर्स. राईट, इथे प्राइस आली, स्ट्रगल करत आहे. इन्स्टिट्यूशन्स काय बघतं की चांगले सेलर्स इथे एंट्री केलेले आहे खालच्या डायरेक्शननी, आणि ते काय करतात मग? इथे ते आपली बाईंग पोझिशन बनवतात ह्यूज ऑर्डरने. राईट, बिग प्लेअर म्हणू शकता तुम्ही, बाईंग पोझिशन बनवतात आणि ह्यूज क्वांटिटी टाकतात. सो त्यातली काही क्वांटिटी काय होते? इथे कन्झ्युम केली जाते, कारण की हे सेलर्स आहे. सेलर्स काय होणार? कन्झ्युम केले जाणार या इन्स्टिट्यूशनच्या काही क्वांटिटीने. राईट, आणि एक चार्ट वरती सिग्निफिकंट अपमूव येतो. हा इम्पॉर्टंट वर्ड आहे, सिग्निफिकंट अपमूव. राईट, तर काही इथे ज्यांनी 100% जे बाईंग करता क्वांटिटी टाकलेली आहे ते कम्प्लिटली कन्झ्युम नाही होत. 40% कन्झ्युम होते किंवा 50% कन्झ्युम होते किंवा 60% कन्झ्युम होते. म्हणजे इथे आता पण या एरियामध्ये लिक्विडिटी आहे. असू शकते 50%, मी पर्सेंटमध्ये बोलत आहे. लिक्विडिटी आहे, 50% बाईंग क्वांटिटी पडलेली आहे. पेंडिंग ऑर्डर, ज्याला आपण पेंडिंग ऑर्डर म्हणू शकतो, म्हणजे इथे लिक्विडिटी आहे. आता चार्टवर लिक्विडिटी असल्यामुळे प्राइस काय करते ना, ती लिक्विडिटी घेण्याकरता आणखी एक वेळा अप्रोच करते. लिक्विडिटी घेतल्यानंतर सेम डायरेक्शननी मूव्ह होते. राईट, आय होप समजलं असेल झोन मार्किंग कसं करायचं, काय करायचं. सगळं मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो. राईट, आणि मी कसे ते मार्केट ओपन होण्याआधी काढतो लेवल्स, काय करतो ते सगळं मी तुम्हाला इथे दाखवतो. राईट, आता समजलं असेल की काय होते. प्राइस इथे येते, टॅप करते आणि वरती जाते. सो आपल्याला आधी हा एरिया
ही हिस्ट्री काय आहे, क्रिएट झालेली आहे. आता ही हिस्ट्री काय होणार, समोर कधी ना कधी रिपीट होणार, राईट. बघा अशी आली 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 आणि वरती गेली, ही हिस्ट्री रिपीट झालेली आहे. सो आपण काय केलं, फर्स्ट रिॲक्शन बघितली, हिस्ट्री बघितली, राईट. आता तुम्ही समजा चार्ट बघत आहे, तुमच्याकडे चार्ट आहे आणि करंट मार्केट प्राइस इथे आहे. हे बघितल्यावर तुम्हाला समजून आलं की इथे एक चांगला मूव्ह आलेला आहे, म्हणजे इथनं प्राइस वरती गेली आहे. इथं प्राइस वरती जाणं म्हणजे काय, भाव वाढणं म्हणजे काय, डिमांड. इथे डिमांड आलेली आहे, तुमच्या लक्षात आलं की इथे डिमांड आलेली आहे. कुठल्या प्राइसवरनं, या प्राइसवरनं इथे, राईट. आता तिथे आणखी डिमांड येणार, म्हणजे इथनं आणखी प्राइस वरती येणार, हे तुमच्या लक्षात आलं. सो तुम्ही काय करणार, झोन मार्किंग करणार अशा पद्धतीने आणि तिथे वेट करणार. आता ज्यावेळेस प्राइस इथे येणार त्यावेळेस तुम्ही लिमिट ऑर्डर टाकून एंट्री घेऊ शकता तिथे, राईट. प्राइस आली समजा, तुम्हाला दिसली आता मार्केट चालू झालेलं आहे आणि तुम्ही इथे एंट्री घेणार आणि अशा पद्धतीने वरती जाणार. अशा प्रकारच्या आपण काय करतो, लिक्विडिटी चार्टवर शोधतो सिंपल वेने. पुष्कळ वे आहे, एक एक वे आज डिस्कस करणार आहे इथे, राईट. चला तर आता तुम्हाला समजलंय. आता इथे बघा, इथे बघा एक चांगला मूव्ह आलेला आहे. तुम्ही इथे बघा, हा चांगला मूव्ह एक वरती गेलेला आहे, स्पीडनी आहे. 15 मिनिटचा चार्ट आहे. कॉन्सेप्ट तुम्ही इंट्राडे स्विंग पोझिशनल टाइम फ्रेमच्या हिशोबाने यूज करू शकता, राईट. हा वरती मूव्ह गेलेला आहे. आता तुम्ही बघा की हा एक मूव्ह न तोडून दिलेला आहे, इथनं तोडलेला आहे, हा चांगला फॉल तोडलेला आहे इथनं, म्हणजे हा पॉवरफुल अप मूव्ह आहे. तो हा कुठून जनरेट झालेला आहे ना, हा बघायचा. हा जनरेट कुठून झालेला आहे, या दोन कॅन्डल पासून जनरेट झालेला आहे. आता या दोन कॅन्डल काय, तर हे काय आहे, याला आपण म्हणतो वॉर. आता वॉर कॅन्डल म्हणतो आपण याला, लिक्विडिटी कॅन्डल म्हणतो. तर ही कशी ओळखायची, ज्या कॅन्डलची बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात त्या होतात आपल्या बेस कॅन्डल. ती ग्रीन कलरची पण असू शकते, ती रेड कलरची पण असू शकते. इथे बघा ही रेड कलरची आहे, ही ग्रीन कलरची आहे. तर इथे बघा ही नाही होणार, व्यवस्थित बघा, ही बेस कॅन्डल नाही होणार, राईट. हे डिमांड कॅन्डल आहे, ही बेस कॅन्डल नाही होणार, राईट. ही या काय होणार, तुमच्या बेस कॅन्डल होणार, सगळ्या बेस कॅन्डल, राईट. या तीन काय होणार, बेस कॅन्डल. सो या बेस कॅन्डलला आपल्याला हा हा अपमूव आहे, हा कुठून ओरिजिन झालेला आहे, तर हा बेस कॅन्डल मधून ओरिजिन झालेला आहे. सो तुम्ही काय करणार, टार्गेट वगैरे सगळं डिस्कस करूया. तुम्ही काय करणार मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, ठीक आहे. सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या व्हिडिओच्या फर्स्ट कमेंट किंवा डिस्क्रिप्शन मध्ये असेल, ते जॉईन करून घ्या. आता तुम्ही फर्स्ट रिॲक्शन आयडेंटिफाय केली, तुम्ही काय केलं, याला झोन मार्क केलं. बघा या दोन्ही कॅन्डल काय करायच्या, झोन मार्क मध्ये टाकायच्या. आता तुम्हाला माहित आहे की इथनं फर्स्ट रिॲक्शन झालेली आहे, समोर जाऊन असं टॅप करणार इथे आणि वरती जाणार, कारण की हा डिमांड झोन आहे. डिमांड येणार म्हणजे इथे आपण लॉंग पोझिशन घेऊ शकतो, बाईंग करू शकतो, राईट. सो तुम्ही काय करणार, याला एक्सटेंड करणार. बघूया आता काय झालेलं आहे. आपण जवळ आला निघून गेला, बघा किती स्पीडने टॅप झाला इथे झोन मध्ये आणि स्पीडनी वरती गेलेला आहे दिसत आहे तुम्हाला. म्हणजे ही काय असते, आपली ट्रेड असते, राईट. एंट्री आणि स्टॉप लॉस तुम्हाला इथे रेक्टँगल क्लिक केल्यावर दिसूनच जातो. आता टार्गेट काय असतं, जिथनं पुन्हा तुमच्या झोन मध्ये येतो तो पॉइंट टार्गेट असतो, पण एकदम पॉइंटवर बुक नाही करायचं, थोडी खाली बुक करायचं, ठीक आहे. हे बघा तुम्हाला चांगलं 1:4 इथे टार्गेट मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हे डिमांड झोन काम करतात. आणखी इथे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता हा मध्ये राईट क्रिएट झालेला आहे, सपोर्ट इथे आहे बघा, सपोर्ट इथे आहे, क्रिएट इथे झालेला आहे, इन बिटवीन. इथे पण बघा तुम्हाला दिसत असेल ना, तुम्ही जर इथे थोडं लक्ष द्या. हे बघा इथे एक मूव निघाला, कुठे, हा बेस कॅन्डल आहे बघा, बॉडी छोटी आहे, वीक मोठा आहे, एकच बेस कॅन्डल आहे, सिंगल, राईट. सो तुम्ही जर इथे झोन मार्क मार्क केला ना, तुम्ही हा पण पकडू शकत होते बघा, इथनं आला, टॅप झाला आणि वरती गेला. अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात. आणखी मी तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की कसं खरंच आपण मार्केट ओपन करण्याच्या आधी हे किंवा वीकेंड मध्ये करू शकतो का, तर त्याचे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवत आहे, ठीक आहे. चला मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शिफ्ट करतो. आता बघा इथे क्राफ्टमॅन आहे ना, मी क्राफ्टमॅन दिलेला, तुम्ही डेट वगैरे बघा इथे व्यवस्थित. हे बघा 17 फेब दिसत आहे तुम्हाला इथे, 17, एक मिनिट मूव्ह करतो मग दिसेल. हे बघा 17 फेब आहे वरती. 17 फेबला हा क्राफ्टमॅन, याला समजून घ्या किती बढिया ट्रेड होता. क्राफ्टमॅन बाय करायला सांगितलं होता 3886.0, 86.60. आता आपण चार्टवर जाऊया. चला चार्टवर आलो, मी क्राफ्टमॅन इथे शोधतो.
काय हा इम्पॉर्टंट होता ते मी सांगतो तुम्हाला. किती वाजता दिला होता ट्रेड ते टाइम तुम्ही बघितला नसेल. सो मी तुम्हाला टाइम पण सांगतो तिथे. एक मिनिट थांबा. हा बघा इथे बघा, आधी आपण टाइम बघून घेऊया. तुम्ही इथे बघा क्राफ्टमॅन किती वाजता दिलेला हा ट्रेड. डेट एक वेळा दाखवतो वरती बघा, 17 फेब इथे येते 17 फेब. आणि किती वाजता दिलेला हा ट्रेड, 8:55 मार्केट ओपन व्हायचं होतं. इवन प्री मार्केट ओपन सेशन पण स्टार्ट झालं नव्हतं. राईट. किती किती प्राइसवर दिलेला होता एक वेळ ते पण बघून घेऊ. 3886.60. चला, 3886.60 हा बघा. राईट. 17 फेबला किती, 17 फेब. आता इथे बघा तुम्ही किती तारखेला हा जनरेट झालेला आहे, झोन रेडी झालेला आहे. हा 14 फेबला रेडी झाला झोन. राईट. वरती एक अपमूव दिला. आपण कसा विचार केला, काय शिकलो, एक अपमूव आला. राईट. एक अपमूव आला, आणखी टॅप होणार आणि वरती जाणार. बरोबर. अपमूव बघा किती स्ट्रॉंग आहे हा. राईट. किती स्ट्रॉंग आहे, ब्युटिफुल अपमूव आहे की नाही आहे. राईट. सो आपण झोन मार्क केला बघा इथे. हे बघा बेस कॅन्डल तुम्ही जो काय आहे इथे, दोन दोन बेसेस आहे ना, हे दोन बेसेस आपण ग्रीन आणि रेड, असं नाही की दोनच बेसेस असतात, किती पण बेसेस असू शकतात. सो इथे हे दोन बेसेस मी झोन मध्ये टाकलेले आहे. चला समोर बघा किती तारखेला हा एक्झिक्यूट झालेला आहे, दिसणार खाली बघा. तुमचं टार्गेट काय होतं, हा पीक पॉइंट. राईट. हा पीक पॉइंट इथे जायच्या आधी बुक करणार तुम्ही. तुम्हाला बढिया इथे टार्गेट मिळालेला आहे, जे की ऑलमोस्ट तुम्ही जर बघू शकता चांगले चांगले टार्गेट मिळतात मित्रांनो. तुम्ही जर समजलं नसेल ना, पहिला व्हिडिओ पण बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल. आणि हा व्हिडिओला रिपीट करून बघा. डिमांड म्हणजे काय, प्राइस वरती जाणं. विचार करा आता तुमच्या लेवलचा, म्हणजे तुम्ही काय किती तुम्हाला माहित आहे ते त्याच्यावर डिपेंड आहे की किती समजतं. सो तुम्ही रिपीट रिपीट बघितला ना, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजून येईल. तर तुम्ही व्यवस्थित बघा. शेअर करायचं विसरू नका तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर सोबत. खूप चांगला कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, कोणी टेलिग्रामवर तुम्हाला सांगणार नाही. इथे बघा 1:7. राईट. हमखास ट्रेंड म्हणजे घाई नाही करायची. ट्रेंड आणि यामध्ये डिमांड झोन ज्यावेळेस आपण आयडेंटिफाय करतो ना, अप ट्रेंड हा लक्षात ठेवायचा. आता मार्केट कसं आहे, बेरिश आहे, मॅक्झिमम स्टॉक बेरिश आहे. पण छोट्या टाइम फ्रेम मध्ये ते अप ट्रेंड मध्ये असतात, तर तिथे ह्या ऑपॉर्च्युनिटीचा आपण फायदा घेतला पाहिजे. राईट. सो इथनं हे अपमूव हे लक्षात ठेवायचं. एक चांगली डिमांड म्हणजे इथे लिक्विडिटी आहे. सो लिक्विडिटी घेण्याकरता बघा तुम्ही इमॅजिन करा तुमच्या झोनला टच केलं त्यांनी. राईट. इथे आल्यावर तुम्ही काय करू शकता, आता तुम्ही इथे पण आयडेंटिफाय करून हा झोन आयडेंटिफाय करू शकता, किंवा तुम्ही जर इथे चार्ट ओपन केला तरी हा झोन आयडेंटिफाय करू शकता आणि गेला वरती. राईट. चला, समजलं असेल. आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. सो मग मी इथे बघा अपडेट केलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी अपडेट केलेलं इथे. हे बघा क्राफ्ट्समॅन, हे बघा आहे अपडेट केलेलं आहे. राईट. 3.25% आपल्याला इथे रिवॉर्ड मिळालेला आहे. आणखी एक चांगला डिस्कस करूया आपण. हा बघा नुवोमा. कुठल्या पण याच्यामध्ये हे कसे आहे स्टॉक, मी हा स्टॉक का घेतलेला आहे, कारण की इंट्राडे मध्ये चांगले क्विक मूव देतात, चांगले रिवॉर्ड भेटतात म्हणून. राईट. इंट्राडे मध्ये आपल्याला स्क्रिप्ट मूव्ह व्हायला हवी ना, जास्त रिक्स रिवॉर्ड मिळायला हवे. राईट. ते इम्पॉर्टंट असतं. सो सॉरी, नुवोमा कुठे आहे तो बघू, शोधूया आपण याला. हा नोव्होमा 17 फेबलाच दिलेला. बघा इथे बघा किती, 8:55 दिलेला आहे. तुम्ही बघू शकता नोव्होमा इथे 8:55 दिलेला आहे मार्केट ओपन होण्याच्या आधी. 5130 वरती 17 फेबला. चला आता नोव्होमा मध्ये जाऊ आपण. नोव्होमा, त्याला शोधूया कुठे आहे. एक मिनिट हा, मी आणखी एक स्पेलिंग चेक करतो. नोव्होमा बरोबर आहे. सर्च मध्ये काय नाही येत आहे. नो ओ, नो ओ को आहे की नो ओ मा आहे. नो ओ मा स्टॉक ओटीसी नाही येत. नो ओ को नाही. एक मिनिट हा, आणखी स्पेलिंग चेक करतो थोडं. नो ओ मा बरोबर आहे. नो ओ मा का नाही येत आहे इथे. हा आलेला बघा, नुवामा आहे तो.
राईट. सॉरी, तिथे मी चुकीच टाकलं. तुम्ही बघा इथे मी किती बढिया पद्धतीने विचार केला बघा. इथनं एक हँडसम मूव निघालेला आहे. हँडसम मूव बघा किती क्विकली वरती गेलाय. मी याला ना एक थोडा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आयडेंटिफाय, तुम्ही टाइम फ्रेम खालीवर करून बघा, ठीक आहे. मग तुम्हाला ना ते समजणार. ठीक आहे. हे बघा, इथनं बघा किती बढिया हा ऑफ गेलेला आहे, डिमांड आलेली आहे. राईट. सो इथे बेस कॅन्डल नाही आहे. बेस कॅन्डल कुठे आहे? इथे बेस कॅन्डल आहे. दोन बेस कॅन्डल बघितलं तुम्ही, दोन बेस कॅन्डल आहे इथे, बघितलं आहे. राईट. सो मी काय केलं, या बेस कॅन्डलला ना झोन मार्क करून घेतो बघा. राईट. किंवा तुम्ही इथपर्यंत पण ठेवू शकता झोन आहे. आणि नंतर काय झालं, तो आपल्या झोनमध्ये टॅप झाला. म्हणजे तुम्ही कसं आहे, हे आधी कधी पण आयडेंटिफाय करू शकता. बसा सॅटर्डे संडे किंवा इव्हिनिंगला, आणि तुम्ही ट्रेड आयडेंटिफाय करून ठेवा स्वतः करता. मग नंतर सावकाश पद्धतीने, किंवा तुम्ही एक कन्फर्मेशन पण घेऊ शकता. माझे निफ्टी बँक निफ्टीच्या व्हिडिओमध्ये मी कन्फर्मेशन सांगतो कसे घ्यायचे. डेली येतात माझे निफ्टी बँक निफ्टीची व्हिडिओ, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तर मी एक दिवस आधी झोन्स आयडेंटिफाय करतो, ते कसे चालतात, चालतात ना. राईट. बघा इथं किती बढिया हा वरती गेलेला आहे. ऑलमोस्ट किती वर आहे? 5143. आता थोडी एंट्री प्राइस मागे पुढे होऊ शकते. 5130, इथे मी 5130 थोडंसं. राईट. मग बघा इथे 5130 वरती टॅप झाला, किती क्विकली टॅप झालेला आहे बघा. राईट. चला आपण तिथे जाऊ. 5130 मी माइट बी 15 मिनिट मध्ये घेतलेला असेल. सो मी याला ऍडजस्ट करून देतो. हा. 51. हा, इतक्यात 15 20 ते थोडंसं कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे. काही नाही होत, तुम्ही फक्त मिस झाला तर सोडून द्यायचा ट्रेड. राईट. तुम्ही बघा हा आहे किती क्विकली टॅप झालेला, तुम्ही बघा. पण झोन तोडला नाही हा. मॉर्निंगला इथे ओपन झाला. यावेळेस किती व्होलेटाईल असते मार्केट, आणि टॅप झाला, आणि क्विकली अप गेला. इथे पण आपल्याला चांगला रिवॉर्ड मिळालेला आहे. राईट. सो तुम्ही काय करा, तुम्ही व्यवस्थित डायरीवर हे लिहा, मी काय सांगतो ते सगळे पॉइंट तुम्ही व्यवस्थित मेन्शन करा. ठीक आहे. आणि मेन्शन केल्यानंतर तुम्ही ते चॅटवर रिअलाइज करा. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही कुठला कॉन्सेप्ट वापरता ते कॉमेंटमध्ये लिहा, जेणेकरून मी त्यावर काही तुम्हाला सजेशन्स देऊ शकणार. विसरू नका. ठीक आहे. हे झालं. आणखी काय डिस्कस करायचं? टार्गेट तर मी तुम्हाला सांगितलं ना, जिथं येतं. आता याचं टार्गेट पुष्कळ मोठा आहे, इथपर्यंत आहे, इथपर्यंत. राईट. सो इतकं टार्गेट आहे आपलं, पण आपण काय करायचं, 1:2 म्हणजे कुठे कुठे तो थांबणार. 1 पॉईंट, 2 पॉईंट, नंतर 3 पॉईंट. सो असं करू शकता तुम्ही. 25% किंवा 30%, 30%, 30%, 10%, कारण की पुष्कळ मोठं टार्गेट आहे ना. आणि इंट्राडे करता जर तुम्हाला एका दिवशीच ते काढून टाकावं लागतं. राईट. एका दिवशीच काढून टाकावं लागतं. कॉमेंटमध्ये लिहा मित्रांनो, तुम्ही कुठले कॉन्सेप्ट यूज करता, काय यूज करता. ते डब्ल्यू पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न हे बिलकुल काम करत नाही. सिम्पल प्राइज ऍक्शन, ज्यामध्ये इंडिकेटरचा यूज करायला नको. हे लक्षात ठेवा. इंडिकेटरनी चार्ट घाणेरडा होतो, कन्फ्युजन. फक्त प्राइस काय करते ना ते तुम्हाला. आता इथेच बघा, तुम्ही एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. हे बघा, इथनं किती चांगला अप मूव्ह आलेला आहे, आलेला आहे. आपल्याला माहित आहे की हा वरती मूव्ह करत आहे, बरोबर. आता इथे बेस कॅन्डल बघा, कुठून आलेला अप मूव्ह, या बेस कॅन्डल, एकच बेस कॅन्डल आहे ही. तर बेस कॅन्डल नाही, बॉडी छोटी विक मोठे. राईट. सो आपण इथे मार्क केली बघा, टॅप झाला आणि चालला वरती. आहे की नाही? आहे ना. अशा पद्धतीने हे स्मार्टली काम करतात. तुम्हाला एक चांगला डिमांड झोन म्हणजे एक चांगला हँडसम असा अपमूव असायला हवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिमांड बद्दल डिस्कस करूया डिटेलमध्ये. तुम्ही व्हिडिओला ना सतत सतत बघा, आणि चार्टवर अप्लाय करा. राईट. थोडंसं बॅक करून बघा, मी काय सांगायचा प्रयत्न करू. बघा, सिम्पल आहे. जर तुम्हाला जर खरंच चांगलं ट्रेडिंग करायचं असेल तर लर्निंगकडे फोकस करणे गरजेचं आहे. राईट. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आणि फर्स्ट कॉमेंट मध्ये पण मिळणार, त्यांनी जॉईन करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी यातमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपण डिस्कस करून पुढच्या वेळेस सप्लायवर आपण यामध्ये डिस्कस करूया, जेणेकरून तुमचा हात डिमांड आणि सप्लाय दोन्ही गोष्टीवर व्यवस्थित चालेल. चला, थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. कॉमेंट करायचं विसरू नका, आणि मॅक्झिमम आपल्या मराठी लोकांसोबत शेअर करा चॅनल, जेणेकरून लोक फायदा घेऊ शकतील. थँक्यू सो मच.